हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी भाग 2 धडा आहे 8वा गिर्यारोहणाचा अनुभव। तर ह्या धड्याचे आपण प्रश्न उत्तरे जी वर्कबुक मध्ये आहेत ती आज आपण सर्व प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। प्रश्न, पुढील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। आता प्रश्न पहिला, आकलन 1, आकृती पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न आहे, ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी। आन्सर आहे व्हिडिओ गेम आणि रोमांचक कथा। नंबर 2, गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी। आन्सर आहे उंच पहाड, हिरव्यागार घाटी, विशालमय खडक, पहाडी नद्या। प्रश्न क्रमांक 3, उतार्यात आलेल्या 3 खेळांची नावे। आन्सर आहे क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन। आता प्रश्न क्रमांक 2 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। नंबर 1, ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण। आन्सर आहे उत्तर काशी। नंबर 2, अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण। आन्सर आहे गंगोत्री। कृती 2, आकलन 1 साखळी पूर्ण करा। प्रश्न क्रमांक 1, ईशानच्या मित्रांची नावे। उत्तर आहे धैर्य, प्रशांत, अमन, सक्षम। प्रश्न क्रमांक 2, गंगोत्रीच्या भीषण दुर्घटनेत उद्ध्वस्त झालेल्या गोष्टी। आन्सर आहे मंदिर परिसर, दुकाने, हॉटेल्स, धर्मशाळा। प्रश्न क्रमांक 3, या गोष्टी घेऊन ईशान व साथीदार गिर्यारोहण करायला जात। आन्सर आहे आवश्यक उपकरणे आणि सामानाची बॅग। प्रश्न क्रमांक 2, चौकटी पूर्ण करा। त्यातला प्रश्न पहिला आहे, ईशानचा विशेष छंद। तर उत्तर आहे, आन्सर आहे गिर्यारोहण। प्रश्न क्रमांक 2, नदीच्या प्रवाहात वाहून गेलेले। आन्सर आहे बरीच घरे व गेस्ट हाऊस। प्रश्न क्रमांक 3, प्रवासी या यात्रेला निघाले होते। आन्सर आहे 4 धाम। प्रश्न क्रमांक 4, हे झाल्यामुळे अनेक तीर्थयात्री अडकले। तर उत्तर आहे भूस्खलन। नंबर 3, कारणे लिहा। त्यातला पहिला प्रश्न आहे, लोक स्पुंदून रडत होते कारण। आन्सर आहे लोक स्पुंदून रडत होते कारण भीषण दुर्घटनेत त्यांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले होते। क्वेश्चन नंबर 2, ईशान व त्याच्या साथीदारांचा गिर्यारोहणाचा सर्व उत्साह नाहीसा झाला कारण गंगोत्रीच्या भीषण दुर्घटनेत अनेक लोक मृत्युमुखी पडले होते। जर कडाक्याची थंडी पडली आहे आणि माझ्या परिसरात लोक थंडीने त्रस्त आहेत तर मी त्यांना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे मी बघेन। त्यासाठी त्यांना मी गरम कपडे म्हणजे स्वेटर, गरम चादर, ज्याप्रमाणे त्यांना थंडी लागणार नाही अशा वस्तू मी त्यांना देईन, जेणेकरून त्यांना थंडी लागणार नाही अशी वस्तू मी त्यांना देईन। प्रश्न, पुढील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। कृती क्रमांक 1, आकलन 1, आकृती पूर्ण करा। क्वेश्चन आहे, ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत। आता काय मदत केली होती? आन्सर आहे जखमी यात्रेकरूवर प्रथमोपचार केले, मलमपट्टी केली व औषधे दिली, हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली, भुकेल्या मुलांना फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या। प्रश्न क्रमांक 2, दुकानदाराने पुढील गोष्टींची सांगितलेली किंमत। बिस्किटांचा पुडा, पहिला आहे बिस्किटांचा पुडा। आन्सर आहे 100 रुपये। सेकंड, पाण्याची बाटली। आन्सर आहे 200 रुपये। प्रश्न क्रमांक 2, एका शब्दात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक। तर उत्तर आहे वीर पदक। प्रश्न 2, लोक या झाडात अडकले होते। उत्तर आहे देवदार।
कृती क्रमांक 2 आकलन 1 आकृती पूर्ण करा. ईशान व त्याच्या मित्रांनी भुकेल्या मुलांना दिलेल्या गोष्टी. तर आन्सर आहे फळे, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या. प्रश्न क्रमांक 2 रात्रभर मुक्काम करण्यासाठी घर मालकाने सांगितलेले भाडे. क्वेश्चन आहे जेवणासाठी. उत्तर आहे 10,000 रुपये. नंतर खोलीसाठी आन्सर आहे 15,000 रुपये. प्रश्न क्रमांक 2 ओघ तक्ता पूर्ण करा. क्वेश्चन आहे ईशान व मित्रांनी लाकडे पेटवून धूर केला. त्यानंतर आन्सर येणार एक हेलिकॉप्टर धूर पाहून खाली आले. प्रश्न आहे विमान पहाडाच्या वर गिरट्या घालू लागले. उत्तर आहे हवाई दलाच्या जवानांनी पहाडावर अडकलेल्या यात्रेकरूंना ईशान व साथीदारांना पाहिले. प्रश्न 4 हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने केलेले. आन्सर आहे बचाव अभियान. नंबर 5 प्रश्न वीर पदक मिळावे म्हणून यांकडे शिफारस. तर उत्तर आहे राष्ट्रपती. आता कृती क्रमांक 3 स्वमत. प्रश्न पहिला ईशान व त्यांचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा. तर उत्तर आहे ईशान साथीदारांसह गंगोत्रीला गिर्यारोहणासाठी गेला होता. तिथे भूस्खलनाची भीषण दुर्घटना घडली. काही लोक जखमी झाले, काही बेघर झाले, काही पहाडावर अडकले. ईशान व त्याच्या साथीदारांनी अशा लोकांना मदत करण्याचे ठरवले. त्यांनी जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांना मलमपट्टी केली, हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली, भुकेल्या मुलांसाठी बिस्किटे, फळे व पाणी दिला. अशा प्रकारे त्यांनी ईशान व त्यांचे सहकारी यांनी यात्रेकरूंना मदत केली. प्रश्न क्रमांक 2 तुम्हाला जाणवलेली ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा. ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता. एवढेच नव्हे तर त्याला त्याचे वेड लागले होते. त्याने गिर्यारोहणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले होते. त्यातील बारीक सारीक गोष्टी त्याला माहीत होत्या. त्याचे मित्रही त्याच्यासोबत होते. ईशानला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला आवडत होते, म्हणून तो गंगोत्रीला आणि त्याने संकटात असलेल्या प्रवाशांनाही वाचवले. अशा प्रकारे ईशानची गुणवैशिष्ट्ये आपण इथे स्पष्ट करू शकतो. नेक्स्ट व्याकरण व भाषा अभ्यास. नंबर 1 व्याकरण. पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 1 ईशान खाली उतरला आणि अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. याचे उत्तर आहे संयुक्त वाक्य. नंबर 2 ती रात्र त्यांनी पहाडावर घालवली. उत्तर आहे केवल वाक्य. नंबर 3 जेव्हा भूस्खलन झाले तेव्हा सर्वच हाहाकार माजला. ह्याचं उत्तर आहे मिश्र वाक्य. नंबर 2 तक्ता पूर्ण करा. ह्यात तक्ता दिलेला आहे शब्द, मूळ शब्द, प्रत्यय, सामान्य रूप. शब्द बघा काय दिलेले आहेत. नंबर 1 भुकेने. मूळ शब्द भूक, प्रत्यय ने, सामान्य रूप भुके. नंबर 2 दुकानदाराला. मूळ शब्द दुकानदार, प्रत्यय ला, सामान्य रूप दुकानदार. नंबर 3 जेवणाच्या. मूळ शब्द जेवण, प्रत्यय च्या, सामान्य रूप जेवण. नंबर 4 झाडात. मूळ शब्द झाड, प्रत्यय त, सामान्य रूप झाड. शब्द संपत्ती. नंबर 1 पुढील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. नंबर 1 गिर्यारोहण. गिर्यारोहण करणे रोमांचक असते. नंबर 2 रौद्ररूप. उत्तर आहे पूर येतो तेव्हा नदी रौद्ररूप धारण करते. नंबर 3 भूस्खलन. उत्तर आहे हिमालयात बऱ्याच वेळा भूस्खलन होते. प्रश्न क्रमांक 2 बे हा उपसर्ग लावून पुढील शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ बेवारस. ह्यातला पहिला प्रश्न आहे जबाबदार. आन्सर आहे बेजबाबदार. नंबर 2 इमान. आन्सर आहे बेईमान.
नंबर 3 शिस्त, आन्सर आहे बेशिस्त. नंबर 4 रोजगार, आन्सर आहे बेरोजगार. नंबर 5 परवा, आन्सर आहे बेपरवा. नंबर 3 दार हा प्रत्यय लावून 4 शब्द लिहा. उदाहरणार्थ दुकानदार. नंबर 1 राखणदार. नंबर 2 हवालदार. नंबर 3 इमानदार. नंबर 4 चौकीदार. नंबर 4 समानार्थी शब्द लिहा. नंबर 1 प्रश्न प्रवाह, उत्तर आहे ओघ. नंबर 2 यात्रा, उत्तर आहे सफर. नंबर 3 प्रशंसा, उत्तर आहे स्तुती. नंबर 4 आप्तेष्ट, उत्तर आहे नातेवाईक. नंबर 5 विरुद्धार्थी शब्द लिहा. नंबर 1 नवीन, उत्तर आहे जुना. नंबर 2 आवश्यक, उत्तर आहे अनावश्यक. नंबर 3 खुश, उत्तर आहे दुखी. नंबर 4 योग्य, उत्तर आहे अयोग्य. नंबर 5 कठीण, उत्तर आहे सोपे. नंबर 6 आधुनिक, उत्तर आहे प्राचीन. नंबर 7 प्रशंसा, उत्तर आहे निंदा. नंबर 8 खरेदी, उत्तर आहे विक्री. नंबर 6 विशेषणे विशेषे जोड्या लावा. धोकादायक, विशालमय, उंच, भीषण आणि पहाड, तांडव, खडक, प्रवाह. आता उत्तर आहे बघा धोकादायक प्रवाह. नंबर 2 विशालकाय खडक. नंबर 3 उंच पहाड. नंबर 4 भीषण तांडव. नंबर 7 तक्ता पूर्ण करा. त्यातला नंबर 1 आहे एक बाटली. तर अनेक काय होणार, आन्सर आहे बाटल्या. एक पुडा, अनेक काय होणार पुडे. नंबर 3 एक खोली, आन्सर आहे अनेक खोल्या. नंबर 4 एक घिरटी, अनेक घिरट्या. 8 लिंग ओळखा. नंबर 1 फळ नपुंसकलिंग. नंबर 2 रुपया पुल्लिंग. नंबर 3 तंबू पुल्लिंग. नंबर 4 मलमपट्टी स्त्रीलिंग. 9 पुढील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. नंबर 1 अचानक आवाज तेवढ्यात झाला मोठा. तर याचं उत्तर आहे तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. नंबर 2 काम करणे पहाडावर नव्हते सोपे गिर्यारोहण आणि उंच. उत्तर आहे उंच पहाडावर गिर्यारोहण करणे सोपे काम नव्हते. नंबर 3 लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द लिहा. राष्ट्रपतीचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 राष्ट्रपती. इथे चुकून चौथा ऑप्शन लिहिला आहे, आन्सर आहे राष्ट्रपती 3 नंबरचा. नेक्स्ट नंबर 2 आधुनिक. तर ह्याचं आन्सर आहे उत्तर आहे चौथा ऑप्शन 4th ऑप्शन. नेक्स्ट पुढील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. तर विरामचिन्हे दिलेली आहेत, नावं लिहायची आहेत आणि वाक्य लिहायचे आहेत. नाव पहिलं आहे स्वल्पविराम. वाक्य गंगा यमुना गोदावरी या भारतीय नद्या आहेत. नंबर 2 पूर्णविराम. वाक्य आहे मी शाळेत जातो. नंतर आहे विरामचिन्ह अर्धविराम. वाक्य आहे काळे ढग दाटले पण पाऊस पडला नाही. नंतर आहे प्रश्नचिन्ह. वाक्य आहे तुझे नाव काय आहे. नंतर विरामचिन्ह आहे उद्गारार्थी उद्गारवाचक चिन्ह. ओके. तर वाक्य आहे अहो किती सुंदर देखावा हा. नेक्स्ट एकेरी अवतरण चिन्ह. वाक्य आहे ईशानला वीरपदक मिळालं. नंतर विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह. वाक्य आहे आई म्हणाली भाजी आण. 5 वाक्य प्रकार. प्रश्न पहिला पुढील वाक्यप्रचार व अर्थ यांच्या जुळवा.
अ गट दिला आहे, उत्तरे लिहायची आहेत आणि ब गट आहे. नंबर 1 काळजाला घरे पडणे. उत्तर आहे प्रचंड दुःख होणे. नंबर 2 मनमानी करणे. उत्तर आहे मनाप्रमाणे वागणे. नंबर 2 पुढील अर्थांचे योग्य वाक्प्रचार निवडा. नंबर 1 प्रश्न आहे आवड नसणे. त्याचे उत्तर आहे गोडी नसणे. नंबर 2 प्रचंड भीती वाटणे. ऑप्शन आहेत हाल होणे, अंगावर काटा येणे, वसूल करणे. तर याचे उत्तर आहे नंबर 2 अंगावर काटा येणे. नंबर 3 भयानक परिस्थिती होणे. ऑप्शन आहेत प्रथमोपचार करणे, रौद्ररूप धारण करणे, रोमांचित होणे. तर याचे उत्तर आहे रौद्ररूप धारण करणे. पुढे तुम्हाला तोंडी परीक्षेचे क्वेश्चन दिलेले आहेत, ती ओरल असेल, बरोबर, ओरल टेस्ट. तर हे होते तुमचे इयत्ता 8वी मराठी गिर्यारोहणाचा अनुभव ह्या धड्याची सर्व प्रश्न उत्तरे वर्कबुक मधील. जर समजली असेल क्वेश्चन आन्सर्स तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि कसा माझा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये मला सांगा. अशाच व्हिडिओसाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.